नमस्कार सर्वांना, माझं नाव तेजस सत्वे. तुमचं सर्वांचा माझ्या चॅनलवरती मनापूर्वक स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार एक नवीन रेसिपी. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे शेवपुरी. तर शेवपुरी आपण कशाप्रमाणे बनवायची घरगुती स्टाईलनी इव्हनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता आणि ही देखील फार हेल्दी असते. तर ह्याच्या अगोदरची माझी जी रेसिपी होती ती देखील तुम्ही पाहावे. ह्याच्या अगोदरच्या रेसिपीचं नाव होता टोस्टेड सँडविच. ते देखील तुम्ही नक्की पाहायला विसरू नका, माझ्या चॅनलवरती आहे, नक्की पहा. ती देखील एकदम हेल्थी रेसिपी होती. त्याचप्रमाणे आता देखील आज आपण पुन्हा एकदा नवीन एक रेसिपी बनवणार आहोत. ही देखील सुद्धा एकदमच छान अशी हेल्थी रेसिपी आहे. तर ह्या रेसिपीचं जसाप्रमाणे तुम्हाला नाव सांगितलेलंच आहे, शेवपुरी. तर अशीच एकदम छान शेवपुरी बनवण्यासाठी रेसिपीसाठी आपल्या इन्ग्रेडियंट्स काय काय लागणार ते पाहून घेऊया. तर इन्ग्रेडियंट शेवपुरी बनवण्यासाठी अगदी एकदम मेन इन्ग्रेडियंट दॅट इज ही आपल्याला पुरी. ही मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाणार पुरी. तर ही आपण पुरी घेतलेली आहे. जितकी जास्त लोक असतील त्याप्रमाणे आपण बनवायला आणि तेवढ्या पुऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर साधारणपणे इथे 8 ते 9 पुरी घेतलेल्या आहेत. त्यानंतर चॉप्ड केलेले एकदम छोटे छोटे टमॅटोज घेतलेले आहेत. अनियन घेतलेलं आहे चॉप्ड केलेला. आणि ही डाळ आहे जी रोस्टेड डाळ आपण खातो त्याप्रमाणे रोस्टेड डाळ आहे चण्याची. आणि नंतर थोडंसं कोरिएंडर घेतलेलं आहे आणि सेव घेतलेली आहे, बारीक सेव त्याला म्हणतात. ही देखील घेतलेली आहे. ही देखील तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाणार एकदम इझिली. आणि नंतर मग इथं आपला पटॅटो घेतलेला आहे, बॉईल पटॅटो घेतलेला आहे. तो देखील एकदम फार इम्पॉर्टंट असतो. आणि नंतर आपल्याकडे ही जी चटणी आहे पुदिना आणि मिरचीची चटणी आहे, एकदम टेस्टी लागते. ती देखील आपण घेऊया. आणि आपल्याला लेमन देखील घेतलेला आहे, कारण लेमनमुळे एकदम जर आपली चटणी एकदम स्पायसी आहे त्यामध्ये थोडासा फ्लेवर, सॉर फ्लेवर, एकदम थोडा आंबट टँगी फ्लेवर देण्यासाठी आपण लेमन देखील घेतलेला आहे. तर अशाप्रमाणे हे पूर्ण साहित्य घेतलेलं आपलं आहे शेवपुरी बनवण्यासाठी. तर आता आपण प्रक्रिया बघूया कशाप्रमाणे शेवपुरी बनवायची आहे. तर त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटीवरती आपण जेवढ्या शेवपुरी बनवायच्या तेवढ्या आपण ठेवूया. तर असे मस्त एकदम शेवपुरी ठेवलेले आहे मी. एकदम असे जे स्ट्रीटमध्ये आपल्याला मिळतो ना त्या हिशोबाने मी बनवणार आहे. तर अशाप्रमाणे इथे मी बनवून घेतोय. आणि मधली देखील एक. तर एकदम अरेंज करून घेतलं, सर्क्युलरमध्ये एकदम अरेंज करून घेतल्यानंतर त्यावरती आपण बॉईल पटॅटो घेऊया. तर बॉईल पटॅटो थोडं ठेवूया. तर सर्वांनी पाहू शकता आता तुम्ही इथे मी बॉईल पटॅटोज देखील अरेंज केलेले आहेत पुरीवरती. आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडासा चटणी देखील टाकायची आहे. हलकी आपण चटणी टाकूया. एकदम थोडी चटणी टाकूया. तर अशाप्रमाणे आपण चटणी देखील टाकलेली आहे. त्यानंतर सर्व व्हेजेस आपण टाकूया. एक फाईन चॉप्ड केलेले टमॅटो टाकूया. आता आपण टमॅटोज अरेंज करून घेतलेले आहेत. आता त्यावरती थोडासा कांदा देखील आपण स्प्रिंकल करून घेऊया. थोडा कांदा टाकूया. याची टेस्ट फार एकदम छान येते कांद्याची पण. तर अशाप्रमाणे आपण कांदा देखील अरेंज करून घेतलेला आहे. नंतर ही चण्याची डाळ जी आहे, रोस्टेड चणा डाळ मसालेदार, ती देखील आपण थोडी ॲड करून घेऊया. ती थोडी पडणार, मग त्यासाठी आपण थोडासा त्यांना भरून अरेंज करून मी घेतोय. पण ही खूप मस्त लागते एकदम. कुठलीच जागेवरती नाही आहे. आम्ही थोडा मेस्टअप दिसतोय पण हे एकदम टेस्टी लागणार खाण्यासाठी. आणि त्यावरती पुन्हा मी थोडासा चटणी टाकणार आहे बिकॉज थोडासा स्पायसी मला फार आवडतं.
म्हणून थोडे फटाफट आपण चटणी टाकून घेऊया. आणि नंतर मग आपण सेव घालणार आहोत. आपण मस्त एकदम अशी सेवपुरी, जी ॲक्च्युअल सेवच्या विदाऊट इनकम्प्लीट आहे ही सेवपुरी आपली. मग आपण सेव देखील घालून घेणार आहोत. मग भरभरून एकदम सेव टाकायची आहे, ताकी ही सेवपुरी आपल्याला दिसून यायला पाहिजे की ही सेवपुरी आहे. तर आय होप तुम्हाला एकदम आवडली असेल ही सेवपुरी. हां, थोडा मेस्ट दिसतोय पण ठीक आहे, एवढा काय हरकत नाही. आणि थोडासा आपण लेमन पिलूया, थोडासा लेमन ज्यूस थोडं टाकूया, कारण की आपली चटणी जसाप्रमाणे म्हटलं तिखट असते. लेमनमुळे ती अजून छान दिसून येईल. फटाफट मी लेमन पिळून घेतोय. आणि नंतर मग आपण थोडा गार्निश करूया विथ कोरिएंडर. तर अशाप्रमाणे आपण कोरिएंडर टाकलेलं आहे. तर अशाप्रमाणे आपण ही एकदम सिम्पल ढाबा स्टाईल किंवा आपण बोला स्ट्रीट स्टाईल आपण ही सेवपुरी बनवलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही सेवपुरीची रेसिपी? अगदी साध्या सोप्या घरगुती साहित्याने, फक्त मार्केटमध्ये आपल्याला ही पुरी आणि सेव आणि ही डाळ आणावी लागेल. बाकी आपल्या घरच्या साहित्यानेच आपण हे पूर्ण सेवपुरी बनवलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही सेवपुरी बघून? आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि लेट मी नो इन कमेंट सेक्शन की तुम्हाला कशी वाटली सेवपुरी, किंवा काय बदल करायचा आहे का, किंवा स्क्रीनिंग वगैरे बरोबर नाही आहे का, किंवा व्हॉइस ओव्हर माझा बरोबर आहे की नाही. तर प्लीज तुम्ही मला सांगावा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच छान छान मी नवीन रेसिपीज टाकणार आहे. आणि प्लीज तुम्ही पाहावे कसेही रेसिपीज दिसून, म्हणजे कसे तुम्हाला वाटतात हे देखील तुम्ही मला सांगावे. तर धन्यवाद हे तुम्हाला चॅनल, आणि तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच.